पाचोरा ते पोहर राज्यमार्ग क्रमांक 19चे विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू असले तरी अत्यंत संथ गतीने होत असल्याने वाहनधारक व नागरिकांमध्ये नाराजी आहे. काम सुरू झाल्यापासून या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बेळगाव तालुक्यात अवैध गोड खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कठोर भूमिका घेत धडक कारवाईची मालिका सुरू ठेवली. 1 एप्रिल 2025 पासून आतापर्यंत मुरुम, दगड व वाळू चोरी प्रकरणी तब्बल 77 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जामनेर शहराबाहेरून जाणाऱ्या मुक्ताईनगर पोहर छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावरील विजेच्या खांबावर दिवे नसल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अंधार पसरत असून अपघाताचा धोका वाढला. यामुळे वाहन चालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांच्या अनुदान वितरणासाठी सुरू करण्यात आलेल्या SNS स्पर्श प्रणालीतील तांत्रिक अडथळ्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 30,000 लाभार्थ्यांचे पैसे मागील 4 महिन्यांपासून खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. जामनेर तालुक्यात सालाबादाप्रमाणे आवली बाबांच्या दिंडीचे मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजता शहरात आगमन झाले. यावेळी भाविक भक्तांनी दिंडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. मुक्ताईनगर तालुक्यात आदिशक्ती संत मुक्ताईबाई आणि संत चांगदेव महाराज यांचा दिनांक 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान यात्रोत्सव होत आहे. यासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली. बुधवारी सकाळी 11 वाजता ध्वजपूजनाने यात्रोत्सवाला सुरुवात होणार. जळगावमध्ये महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवरील साचलेल्या कचऱ्यामुळे शहरातील खोटेनगर, आव्हाने शिवार आणि चंदू अण्णानगर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज चौधरी यांनी मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष डम्पिंग ग्राउंडला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. अमळनेर तालुक्यात 10वी व 12वीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त घेण्याच्या मागणीसाठी खाजगी कोचिंग क्लासेस संघटना PTA तर्फे प्राप्त अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. तरी या भूमिकेविरोधात पालक, शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. चाळीसगाव शहरातील चामुंडा माता मंदिराजवळील पुलाशेजारी असलेल्या आसरा माता स्थळाजवळ मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून उकिरडा साचल्याने परिसर अस्वच्छ झाला. येथे दररोज बहुसंख्येने महिला आसरा मातेची पूजा व जाऊडासाठी येतात. मात्र घाणीच्या ढिगाऱ्यामुळे भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चोपडा तालुक्यातील लासूर येथून जवळच असलेले चौगाव येथील श्री क्षेत्र भोलेनाथ देवस्थान येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास 9 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. रावेर तालुक्यातील सावदा रेल्वे स्टेशन जवळील गाते परिसरात उभारण्यात आलेला रेल्वे उड्डाणपूल सध्या विकासाचे नव्हे तर संभाव्य मृत्यूचे प्रतीक ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. हे काम अद्याप अपूर्ण नसतानाही हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्याने दररोज हजारो नागरिकांचा जीव धोक्यात टाकला जात आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे सनातन धर्माच्या प्रचारासाठी आणि जनमानसात हनुमान चालिसा रुजवण्यासाठी वरणगाव येथील वासुदेव परिवाराने आयोजित केलेले संगीतमय सामूहिक हनुमान चालिसा पाठ उपक्रमाची 14 फेब्रुवारीला वर्षपूर्ती साजरी करण्यात येणार आहे. भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर मॉर्निंग सीसीच्या वतीने आयोजित साकेगाव प्रीमियर लीग SPL सीझन 2 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळवण्यात आला. या सामन्यात योद्धा संघाने मातृभूमी संघावर 48 धावांनी विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आज धावपळीच्या जीवनात प्रामाणिकतेची उदाहरणे दुर्मिळ होत असताना भुसावळात एका रिक्षा चालकाने आपली सचोटी दाखवून समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यांनी प्रामाणिकपणे हरवलेली बॅग मूळ मालकाला परत केली असून याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाचोरा तालुक्यातील बाळद परिसरात केळी पिकावर कुकुंबर मोझॅक व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत असून केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. विविध रासायनिक औषधे व कीटकनाशकांची फवारणी करूनही रोगावर नियंत्रण मिळत नसल्याने चिंता वाढली आहे.